कसे घ्यायचे हे मुंबईमध्ये मॅडमचं परवाच्या दिवशी सेशन होतं मित्रांनो. आणि मला असं वाटलं की अरे यार तुझं आहे तुझं पासी परी जागा चुकलासी, म्हणजे आपलं आपल्याजवळ सर्व काही आहे पण ते आपल्याला ओळखता येत नाही. मित्रांनो अशा व्यक्तीला मी या स्टेजवरती इन्व्हाइट करतोय, त्या व्यक्तीनं शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्या व्यक्तीनं सायकल वरून तर BMW पर्यंत प्रवास त्यांचा आहे. माझ्यासारख्या अनेक मुलांना अनेक लोकांना लाखो रुपयाचं ज्या व्यक्तीनं बनवलं मित्रांनो, अशी हिस्ट्री मेकर व्यक्तिमत्व, एक झाशीची राणी, BMW कार ओनर. आणि लोकांना असं वाटतं की खरंच या बिझनेस मधून 2,10,000 रुपये हप्त्याला येतात का? तर हो येतात. असं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण या व्यक्तीच्या तोंडून आपण ऐकणार मित्रांनो. तशा ग्रेट लेडी लीडरला आपल्याला बघायचं, ऐकायचं, वेळ न घेता त्या लेडी लीडरला स्टेज वरती मी आमंत्रित करतो मित्रांनो. प्लीज वेलकम स्टेज इंटरनॅशनल टीम कोऑर्डिनेटर जयश्री भोगलेवाला. मित्रांनो आजच्या GTS साठी आणि तुमच्या दर्शनासाठी मॅडम काल मुंबईहून निघाल्या आणि त्यांचं आगमन या हॉल मध्ये झालं मित्रांनो. तर मॅडमचा मान सन्मान सत्कार व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. येस मित्रांनो, तर मॅडमचा मान सन्मान सत्कार करण्यासाठी मी या स्टेज वरती आमंत्रित करतो. प्लीज वेलकम स्टेज ऑल STC नवो लीडर्स. प्लीज वेलकम. जोरदार ताली के साथ दोस्तों. थँक्यू लीडर्स, थँक्यू. मॅडम का माइक द्यायचं, ऊपर करके ताली होनी चाहिए दोस्तों. सगळ्यांचं मनापासून खरंच खूप खूप थँक्यू. कारण मी स्टेजवर आल्यापासून तुम्ही टाळ्या वाजवताय आणि एवढे एक्साइटेड आहात आणि ज्या प्रोग्राम मध्ये जे लोक एक्साइटेड आहात तर तो प्रोग्राम सक्सेसफुल तर होतोच, पण माझ्या प्रोग्राम मध्ये जे एक्साइटेड लोक आहेत ना तर ते खरंच मलाही खूप आवडतात. कारण एक्साइटेड लोकच पैसे कमवतात, एक्साइटेड लोकच स्वतःच्या जीवनात परिवर्तन करतात, ज्यांना धावपळ करण्याची फार आवड असते, ज्यांना अशा प्रकारामध्ये येऊन बसण्याची आवड असते. तर खरंच मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं खरंच खूप खूप धन्यवाद देईन. आणि जे नवीन व्यक्ती आलेत त्यांच्यासाठी ओळख करून देईन. नाव माझं जयश्री रमेश बोंद्रे. बघा जसं तुम्ही आज आलात, सकाळपासून प्रोग्रामला जाण्यासाठी निघण्यासाठी सगळ्यांची तयारी असेल. जे नवीन व्यक्ती आलेत ते पहिल्यांदा हॉलमध्ये आलेले असतील, पहिल्यांदा असा प्रोग्राम बघत असतील. किती लोक आहेत जे पहिल्यांदा आलेत, फर्स्ट वेळेस आलेले? ओके, आपले जे जॉईंट डिस्ट्रीब्युटर आहेत सगळ्यांचं स्वागत झालं पाहिजे. तर बघा मित्रांनो, आज तुम्ही जसं पहिल्यांदा आलात, पहिल्यांदा आल्याच्या नंतर हे नेमकं चाललं तरी काय, तर बऱ्याच काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. लक्षात येतं फक्त कारण 45 मिनिटाचा आपला प्लॅन होतो आणि प्लॅन नंतर जी लोक येतात स्टेजवर स्वतःचा अनुभव
सांगतात हा अनुभव मात्र आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतो. हॅलो, पहिलं प्लॅन आपल्या तेवढं लक्षात येत नाही, पण बघा पहिल्यांदा प्लॅन तुमच्या लक्षात येणार नाही, पण जी लोक तुम्हाला सांगताय या बिझनेस मध्ये आमच्याकडे आल्याच्या नंतर काहीच, याच्या आधी आमच्याकडे काहीच नव्हतं, पण जेव्हा आम्ही या बिझनेस मध्ये आल्याच्या नंतर आज आमचे पूर्ण आमचं लाईफ ट्रान्सफर झालं. तर बघा आम्ही जेव्हा असं प्रोग्राम बघत होतो, ऐकत होतो, त्यावेळेस सुद्धा 45 मिनिटाचा जो प्लॅन झाला तर 45 मिनिटं अगदी मलाही काहीच कळालं नाही, पण ज्यांनी आज खरंच खूप छान मराठी भाषेमध्ये एवढा जबरदस्त प्लॅन आज ज्या व्यक्तींनी दिला त्यांना अचानक सांगितलं मी की मॅडम तुम्हाला प्लॅन घ्यायचा आहे, पण 1% सुद्धा हा न करता स्टेजवर येऊन त्यांनी तुमच्या समोर 45 मिनिटं प्लॅन दिला. अशा राधा राजगुडे मॅडम त्यांच्यासाठी खरंच त्या व्यक्तीने अगदी पॉवरफुल होस्टिंग करताय. प्रत्येक वेळेस मी त्यांनाही असं अचानक स्टेजवर पाठवत असते, पण अगदी पॉवरफुल होस्टिंग करताय. तर खरंच मित्रांनो JNTC असताना अगदी कधीच माझी रँक काय आणि मी काय होस्टिंग करू म्हणजे असं कुठल्याही प्रकारे मनात काही न ठेवता अगदी एकदम चांगल्या प्रकारे होस्टिंग करतायत असे कृष्णाजी जाधव सर यांच्यासाठी पण एकदा जोरदार या व्यक्तीसाठी मी टाळ्या का वाजवायला लावतीये, कारण इथं बसून सोपं आहे, पण इथं आल्याच्या नंतर कळतं काय. जेव्हा माईक हातात घेतो ना आपण, कारण मला माझ्या पहिल्या दिवशीचा अनुभव आठवतोय. मी टीम कोऑर्डिनेटर झालेली होते आणि स्टेजवर गेले. ज्यावेळेस मी स्टेजवर गेले त्यावेळेस रिअली सांगाल मित्रांनो की मी स्टेजवर आले आणि माझं स्वतःचं नावच विसरून गेले. म्हणजे आपण म्हणतो ना असं की माझी ओळख, तर मी माझीच ओळख विसरून गेले. मी होस्टिंग वाल्याकडे गेले आणि मी त्यांना विचारलं, मी म्हटलं दादा माझं नाव काय सांगा ना. मी म्हटलं खरं सांगा मी विसरून गेले. हळूच विचारलं त्यांना, ते म्हणले जय श्री रमेश बोंद्रे. ओके ओके. म्हणून म्हटलं की अगदी तिथं बसून बोलणं सोपं आहे, पण इथपर्यंत माणूस जेव्हा बोलतो ना मित्रांनो, कारण ऐकणारा व्यक्ती कधीच चुकू शकत नाही, पण बोलणारा व्यक्ती चुकू शकतो. बोलणारी तर एक आहे, म्हणून बोलणारा कदाचित चुकू शकतो, पण खाली बसलेला ऐकणारा कधी चुकत नाही मित्रांनो. आणि ज्या दिवशी आम्ही असं प्लॅन प्रेझेंटेशन बघितलं होतं 45 मिनिटाचा प्लॅन आम्हाला सुद्धा समजला नव्हता, पण जेव्हाही लोक स्टेजवर येऊन सांगत होते ह्या बिझनेस मध्ये येण्याच्या आधी आमच्याकडे काही नव्हतं, पण जेव्हा आम्ही या बिझनेस मध्ये आलो तेव्हा आमचं लाईफ चांगलं झालं. त्यावेळेस मित्रांनो मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही प्लॅन प्रेझेंटेशन बघण्यासाठी बसलेलो होतो. त्यावेळेस आम्ही दोघांकडे वळून बघितलं आणि विचार केला की जर आपण 10 वर्ष MIDC मध्ये काम केलंय, 10 वर्ष काम करून जर आपल्या लाईफ मध्ये जर आपण बघतोय की काहीच नाहीये, अगदी तुम्ही जे 20 रुपये पास हातमध्ये येण्यासाठी दिला, ज्या व्यक्तीने आम्हाला हॉलमध्ये बोलवलं होतं त्याच व्यक्तीने आमचा पास पण दिला होता, कारण त्या व्यक्तीला आम्ही घरीच क्लिअर केलेलं होतं. आम्ही तुमचं काय असेल तो प्रोग्राम बघण्यासाठी आम्ही येतोय, पण आमच्याकडे येण्यासाठी आणि जाण्यासाठी आणि तिथं काही पास असेल तर तो पास देण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाहीयेत. पण मित्रांनो ऑफलाईन असतात, बरोबर ना. ज्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं तो व्यक्ती पुण्यावरून आलेला होता आणि फक्त आमच्या भरोश्यावर आलेला होता, माझी जाऊ आणि मी. कारण माझे जाऊ सुद्धा माझ्यापेक्षा सुद्धा फार ऍक्टिव्ह आहेत. आज ते बिझनेस मध्ये नाहीयेत, पण ते त्यांच्या लाईफ मध्ये खूप ऍक्टिव्ह आहेत. त्या माझा सिनियर खास माझ्या जाऊबाईसाठी आलेले होते, त्यांना आपला अंदाज दाखवण्यासाठी, पण त्यांनी सहज आम्हाला पण बोलवलं. त्यांना असं वाटलं दोघांना पण बोलूया, पण त्यांचं मेन इंटेन्शन होतं माझी जाऊ. आणि जेव्हा त्यांनी आम्हाला प्लॅनला बसवल्याच्या नंतर माझी जाऊ मला सांगायला लागली की असं काही होत नसतं, ते असं केलेलं असतं. त्याचं काय ते आम्हाला ज्यांनी बसवलं होतं हॉलमध्ये आमच्या गावातला मुलगा, त्याचं नाव हरीश होतं. तर माझी जाऊ म्हणली त्या हरीचं काय करती, तर माहिती ते गावाकडे किती टुकार आहे. तो आता आपण गेलो होतो मागच्या वर्षी तेव्हा ट्रॅक्टर मध्ये डबर भरीत होता, ट्रॅक्टर बी चालत होता. याचं काय ऐकते म्हणे, याच काय खरं नाही, घेणं आपले पैसे पडून जाईल म्हणे. पण मित्रांनो जेव्हा त्या मला सांगत होत्या ना, तर अगदी माझं पूर्ण मन इकडे चालू होतं की हे नेमकं सांगतात तरी काय. आणि मला आवड जागत होती त्या ऐकण्याची. तर त्यावेळेस त्या मला फार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत होत्या. माझ्यापेक्षा मोठ्या होत्या म्हणून असं फटकन मला त्यांना बोलता येत नव्हतं, पण तरी सुद्धा माझं पूर्ण लक्ष समोर होतं की हे नेमकं सांगतात का. आणि त्या मला हे केव्हा बोलत होत्या, नेमकं प्लॅन एंडला आला, ऑर्गनायझेशन 1 ऑर्गनायझेशन 2 मॅच झालं की 1000, मॅच झालं की 2,10,000 आणि त्यावेळेस त्या माझ्याशी बोलत होत्या. त्यामुळे माझं मन मला अगदी डायव्हर्ट करायचं नव्हतं. मी म्हटलं ताई प्लीज मला ऐकू द्या ना जरा, ते काय सांगतात ना तर मला समजतं
कारण मला व्यवस्थित ऐकायला मिळालं. आणि ज्यावेळेस मित्रांनो सगळ्या गोष्टी ऐकून या लोकांना स्टेजवर ऐकलं, विचार हा केला की माझे मिस्टर आणि मी आम्ही 10 वर्ष MIDC मध्ये काम करत होतो. अगदी 5 वर्ष आम्ही MIDC मध्ये काम केलं. चितेगावला आम्ही होतो. 5 वर्ष जेव्हा आम्ही तिथं काम केलं, 5 वर्षानंतर आम्ही 5 वर्षानंतर मीच माझ्या मिस्टरांना म्हटलं 8 तास 12 तास 8 तास 12 तास ड्युट्या करून लाईफ मध्ये कधीही कुठला व्यक्ती करोडपती बनलेला नाही. मान्य करता? कारण मी बघत होते माझे मिस्टर रात्री 7 वाजता जायचे, सकाळी 7 ला यायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी जर आले, जेवण करायचं म्हणायची पण भीती वाटायची मला त्यांना. कारण रात्रभर जागलेले असायचे, फटकन काहीतरी बोलून द्यायचे. कारण रात्रभर 12 तास त्यांनी त्यांच्या बॉडीला त्रास दिलेला असायचा. त्यामुळे आम्हाला घरात त्यांना बोलायची सुद्धा भीती वाटायची. इतका त्रास त्यांच्या कंपनीत त्यांना होता. आणि त्यांचं ड्युटी असतं, त्यांची ड्युटी 12 तास होती, माझी पण ड्युटी 8 तास होती, कधी 12 तास असायची. आणि हे काम करत असताना मी विचार केला 8 तास 12 तास ड्युटी करून माणूस रिटायर झाल्याच्या नंतर रिटायर होण्याची वाट बघतो तो व्यक्ती की रिटायरमेंटचे पैसे आल्याच्या नंतर मी स्वतःचं घर बांधेन. मित्रांनो, तो व्यक्ती कधीच लाईफ जगत नाही, कधीच लाईफ जगत नाही. आम्ही कधीच लाईफ जगत नव्हतो. आम्ही स्वतःसाठी कधीच, आमचं वय होतं पण आम्ही कधीच स्वतः पिक्चरला गेलेलो नाही. आयुष्यात दोघात 3 पिक्चर पाहिले, पण कधी पिक्चर बघायला कधीच नाही, कुठंच नाही. उठकी फक्त कामच आमचं असायचं. आणि त्यावेळेस मी म्हटलं आता आपल्याला चितेगाव MIDC सोडायची, आपण संभाजीनगरला जाऊयात. कारण तिथं तरी जाऊन आपण थोडंफार आपलं काही लाईफ मध्ये बदल झाला तर बघूया. मित्रांनो, आम्ही आमच्या एका पाहुण्यांच्या भरोशावर आलो होतो. खूप जवळचे पाहुणे होते, अगदी जवळचे. पण जेव्हा आम्ही इथं आलो ना तर त्यांनी आमच्या सोबत बोलायचं सोडून दिलं. म्हणजे ज्यांच्या भरोशावर आम्ही आलो होतो. माझे मिस्टर मला म्हटलं बघ, तुम्हाला यांच्या भरोशावर आणलं होतं, हे तर आपल्याला बोलत पण नाहीये. पण मी म्हटलं चला जाऊ दे, नाही बोलत तर काय हरकत आहे. ज्याला चूज दिली त्याला चारा तो देव देतोच आहे ना. आपल्याला उपाशी थोडी ठेवणार आहे. आणि त्यावेळेस मित्रांनो आम्ही छोटे मोठे काम करायला लागलो. माझे मिस्टर एका वेडिंगच्या दुकानावर कामाला लागले. सुरुवातीला त्यांना 1200 रुपये महिना होता. पहिल्या दिवशी माझे मिस्टर, मला आजही आठवतंय, पहिल्या दिवशी माझे मिस्टर त्या दुकानात कामाला गेले. मी त्यांना विचारलं आज काय काम केलं? ते म्हणले गेल्याबरोबर आधी माठ धुतला, हे झाडलं म्हणले, दुकान झाडलं. मी म्हटलं ठीक आहे ना, कामच करावं लागतंय कुठं गेलो तरी. आणि ते काम करत असताना आमचं 1200 रुपये आमच्या घरात अजिबात पुरत नव्हते. म्हणून मी सुद्धा कामाला सुरुवात करावं म्हणून मी खूप कंपनीमध्ये गेले. माझी मुलं छोटाले होते. मुलं छोटाले असताना 12 तास त्यांना सोडून जाता येत नव्हतं. म्हणून मी चाटे कोचिंग क्लासेस मध्ये मी स्वतः जाऊन तिथं काम विचारलं. मी 3 वर्ष तिथं झाडू पोछा मारण्याचं काम केलं. मी 3.5 वर्ष स्वयंपाकाचं सुद्धा काम केलं. आणि हे काम करत असताना जेव्हा आमच्या आयुष्यात बिझनेस आला, म्हटलं आपण असं कितीही काम केलं तरी जीवनात परिवर्तन होणार नाही. म्हणून मित्रांनो, आमच्याकडे जॉईन करण्यासाठी आमच्याकडे अजिबात पैसे नव्हते. खूप लोक आहेत, किती पण तुम्ही आता आपल्याला तुमच्याकडे येणार, तुमची क्लोजिंग पण करणार, तुम्हाला अनेक पर्याय देणार. पण तुम्हाला बिझनेस करायचाच नसला ना तर तुम्ही करणारच नाही, करणार नाहीत. मला माहितीये एवढे लोक बसले, एवढं सगळं ऐकून सुद्धा एखादा व्यक्ती बाहेर गेल्यावर म्हणून हे कुणा असं होतंय का म्हणणार, सहज म्हणणार गेल्याच्या नंतर. कारण बघा, आम्ही पूर्ण प्लॅन प्रेझेंटेशन बघितलं, सगळं झालं. आम्ही गेलो होतो माझ्या बंधूकडे. सगळ्यात पहिले मी त्यांना प्लॅन सांगायला गेले. त्यावेळेस मी त्यांना प्लॅन सांगितलं, ते म्हणजे असं काहीच होत नाही, फसवलं म्हटलं तुम्हाला त्या व्यक्तींनी. माझ्याकडे 10,000 रुपये दिले असते, माझा भाऊ शेतकरी, माझ्याकडे 10,000 रुपये दिले असते, 10,000 रुपयाची एखादी गाय घेतली असती, त्याची तुला 25,000 करून दिले असते. पण हे उगाच तू या लोकांच्या नादी लागली. पण मित्रांनो, आम्ही तिथून वापस आलो. कारण बघा, आज मला सांगायचं तुम्हाला, आज आपले जे जॉईंट लोक आहेत, तुम्ही भरपूर लोकांना इन्व्हिटेशन दिलं असेल ना. खूप लोकांना इन्व्हिटेशन दिलं असेल. 4 लोकांना इन्व्हिटेशन दिलं असेल ना, एखादा झाला असेल. बाकीचे आलेत का? किती तुम्ही म्हटलं असेल चल आजच्या दिवस चल. आई त्या मोंद्रे मॅडमला जागेमध्ये झाडू मारत होत्या, स्वयंपाकाचं काम करत होत्या, बघ BMW मध्ये फिरत्यात आता, एकदा तरी ऐकायला चल. पण तरी ते बिचारे आले नाही. कारण भाग्य से आदमी का नसीब से ज्यादा किसी को नहीं मिलता. ज्यांना तुम्ही इन्व्हिटेशन दिलं होतं
जग करतो मित्रांनो. जर तुम्ही 10 लोकांना सांगितलं, 15 लोकांना सांगितलं, 20 लोकांना बिझनेस सांगितला आणि जर तुम्ही हा बिझनेस तुम्ही स्वतः थांबून गेले, लोक नाही आले म्हणून जर तुम्ही थांबले, तर देव म्हणणार हा व्यक्ती मध्येच थांबून गेला. ज्या व्यक्तीमध्ये ताकद होती 2,10,000 घ्यायची. जर तुम्हाला आज किती लोक नाही म्हणू द्या, किती लोक नाही म्हणू द्या, सगळ्यात पहिले जे इथं आलेत ना रिअली, कारण स्वतःचा हात स्वतःच्या पाठीवर जाऊ शकत नाही पाठ वापरायला, पण स्वतःच्या मनाने स्वतःची पाठ करायला शपथ दिल्या मित्रांनो. कारण ज्या हॉलमध्ये येऊन बसणं हे कुणाचं पण काम नाही मित्रांनो. ज्याचं पाप सगळं संपलंय, ज्याची खरं पुण्य करण्याची वेळ आली ना मित्रांनो, तोच व्यक्ती इथं आलाय. अवलय लोक नाहीची लोकांची इज्जत नसतं. नवीन आलेच्या निवडते हात ना इमानदारी सांगा, एका फोनमध्ये आले का तुम्ही? आहे 2-3 लोक जे एका फोनमध्ये आले, बाकीचे असे एका फोनमध्ये आलेत का? नाही. 4 फोन करावं लागले असतील, रात्री काही फोन करावं लागले असतील, सकाळी करावं लागले असतील. अजून हॅलो इकडे बघा, इकडे ऐका. मला माहिती तुम्ही एका फोनमध्ये नाही आलेले, त्याच्यामुळे इकडे व्यवस्थित ऐका. चर्चा करण्यापेक्षा बघा, बोलवलं होतं तर त्यावेळेस तुम्ही सहजासहजी नाही आले आणि सहजासहजी नाही आले, पण ज्यांनी वरती हात केला त्यांना मी आता ऑब्झर्व केलंय, तुम्हाला मध्ये बसवलंय, मध्ये इकडून बसवलं नाही. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला एकाला उठून जायचं म्हणलं एवढे पलटून जावं लागतं. इकडं बघितलं तर प्या, इकडं बघितलं तर प्या, बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही असे लगेच उठून जाऊ नये म्हणून तुम्हाला मध्ये बसवलंय. अजून काय काय करावं ज्याने आणलं त्यांनी तुमच्यासाठी? अजून काय करावं? आता बघा ना, इथून तुम्हाला हाताला धरून घेऊन जावं लागलं बाहेर, कारण तुम्ही इथून उठले पहिले इकडं जाणार, तिकडलं झालं का लगे नाही 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 आता लय गडबड, मला घरी जायचंय. अहो लय कंटाळेत घरचे लोक आपल्याला. तुमचा जो भ्रम असेल ना डोक्यात, नाही नाही आमच्या घरचे वाट बघते, काहीच टेन्शन घेऊ नका. तुमची मिसेस तुम्हाला असं वाटत असेल ना तुम्ही गेल्याशिवाय जमणार नाही, किती दिवस जमणार नाही हो? किती दिवस नाही जमणार? तुम्हाला रोज 100% काहीतरी खाऊन बसणार आहे, टेन्शन घेऊ नका. हा म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय, जेव्हा आपण इथं आल्याच्या नंतर सुद्धा आपण जर म्हटलं नाही नाही असं काही होत नाही, कारण तुम्ही प्लॅन प्रेझेंटेशन बघणार, इथं सगळ्या व्यक्तींना ऐकणार, बाहेर गेल्याच्या नंतर अजून तुम्हाला ज्यांनी आणलं तुमचे त्यांचे आपले त्यांना पण तुम्ही ऐकणार, आणि एवढं ऐकून गेल्याच्या नंतर सुद्धा गल्लीतला एखादा व्यक्ती जर तुम्हाला हुशार वाटत असेल, आमच्या गल्लीतला व्यक्ती नाही भारी येतो, रोज फिरतो, मी त्याला विचारतो हा बिझनेस कसा करू का? मित्रांनो अजिबात विचारू नका, तो फिरतो पण तिकडं फिरतो, इकडं नाही फिरतो. कारण आपण पोट दुखलं तर आपण आहे ना वकिलाकडे जात नाही मित्रांनो, आपण डॉक्टरांकडे जातो. कारण तुम्ही त्यांना जर विचारलं या बिझनेस मध्ये मला आतापर्यंत आपल्या कंपनीची ओपनिंग डेट मित्रांनो 14 ऑगस्ट 2013. आपली कंपनी जेव्हापासून चालू झाली, कंपनीची ओपनिंग डेट आहे 14 ऑगस्ट 2013. तेव्हापासून तर आतापर्यंत माझा अनुभव आहे. ज्यांना जर मी सहज विचारलं असा बिझनेस मी करू का, ते असं कुठं होतंय का? इतकं टेन्शन आहे ना, तुम्ही तुम्हाला थोडी असं म्हणलं ना असं तर आम्ही नाही पाहिलं, असं जर तुम्हाला कोणी म्हणलं ना तर तुम्ही गोंधळ मॅडम आठवा, कारण माझ्या बाबतीत पण असं झालं आयुष्यात. नाही असं कुठं होतं का? हे लय आलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. हा पण मी कुणाचं ऐकलंच नाही. कारण का नाही ऐकलं मित्रांनो, मला माहित होतं ज्या लोकांनी मला आज अडवतात, जे लोक मला बिझनेस करण्यासाठी नाही म्हणतात, जर उद्या माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, माझ्या मुलीच्या लग्नासाठी जर मला खरंच पैशाची गरज पडली तर नातेवाईक मदत करणार का? माझे नातेवाईक मदत करणार नाही हे मला माहितीये. तुमचे नातेवाईक करणार का? नाही. नाही मित्रांनो, 10,000 रुपये बिझनेस मध्ये जॉईन करण्यासाठी मी 3 दिवस सुसने बघितले. 3 दिवस सुसने बघून सुद्धा 1 रुपया सुद्धा कोणी दिला नाही हो, 1 रुपया कोणी दिला नाही. आणि जेव्हा माझे मिस्टर मला म्हटले पैसे कोणी देत नाही, आता बिझनेस करायचा नाही, त्यावेळेस मी माझ्या मुलांकडे बघितलं. जिथं आता तुम्ही आलेत आतमध्ये, जिथं ज्या चेअरवर
जी मुलगी बसली होती ना ती माझी मुलगी मित्रांनो. आज आम्ही पूर्ण फॅमिली मिळून बिझनेस करतोय. लग्न जर ठरलं ना 20 लाख लागू द्या नाही तर 30 लाख लागू द्या, काही टेन्शन आहे का? नवीन आलेले व्यक्ती पुन्हा एकदा ऐका, 10,000 रुपयाचीच प्रोडक्ट घेतली होती. 3 आयडीचा प्लॅन आहे. माझ्या सिनियरने मला एकच आयडी सांगितला. मी जे लोक दाखवले त्यांना माझे सिनियर 3 आयडी सांगायचे. आम्हाला एकच आयडी सांगितला. मी म्हणलं का बरं असं केलं? यांना 3 आयडी. मी नंतर म्हटलं का सर तुम्ही यांना सगळ्यांना सांगता इथं पैसे येते, इथं पैसे येते, तिथं पैसे येते, मला एकाच ठिकाणी पैसे येते असं का बरं सांगितलं? ते म्हणले 10,000 रुपये 10 रुपये टाकीने व्याजाने आणले. 3 आयडी कुठं टाकू, कुठं सांगू 3 आयडी? मी म्हटलं जर एका ठिकाणी पैसे येतात तिथं मी 10,000 रुपये व्याजाने काढू शकते. जर 3 ठिकाणी पैसे येतात मी 30,000 काढले असते ना. मी प्रत्येक शेअरिंग मध्ये सांगते पैसे उसने मागणं याला आपल्याला काही टेन्शन नव्हते. काही लोक म्हणतात नाही आम्ही आतापर्यंत कोणाकडून घेतले नाही, मी आमच्या आखी गली सोडली नव्हती. मी पहिल्यापासून उसने पैसे मागायचे मी, मला काहीच टेन्शन नव्हतं उसने पैसे मागायचे. व्याजाने तेवढे काढलेले आहेत ना मी 5 रुपये टक्के 10 रुपये टक्के व्याज भरलेले. गरज होती मला तेव्हा. पण सांगाल मित्रांनो माझ्या लाईफ मध्ये मला एक पण व्यक्ती असा भेटू शकत नाही आणि तो म्हणू शकत नाही का जी स्त्री बोलते ते माझे 500 रुपये कधीच कोणी म्हणू शकत नाही. ऊस नाही घेतले पण कधी कोणाच्या बुडवण्याची कधीच नियत ठेवली नाही. आणि एक डिसिजन आणि माझ्या एक डिसिजन माझ्या आयुष्यातला बघा मित्रांनो, मी एक डिसिजन घेतल्याचा परिणाम काय होऊ शकतो. माझ्या मिस्टरांना कधीच कुणाकडे पैशासाठी हात पसरायची गरज नाही. माझ्या मुलाला पैशासाठी कुणाच्या पायाला वाकायची गरज नाही. माझ्या मुलीच्या लाईफ मध्ये अख्ख्या लाईफ मध्ये तिच्या कुटुंबामध्ये तिच्या मिस्टरांना भविष्यात तिच्या सासू सासऱ्यांना 100 रुपये देता का असं म्हणण्याची तिला कधीच गरज पडणार नाही. ही ताकद आम्हाला महाराष्ट्राने दिली. तुला जर असं वाटत असेल ना माझ्या मुलीनी जेव्हा तिचं लग्न होईल आणि कुणाच्या तरी घरात जाईल माझ्या मुलीने त्या घरात शानमध्ये जगलं पाहिजे, संस्कारातच जगलं पाहिजे, पण शानमध्ये जगलं पाहिजे. संस्कार सोडून नाही, मर्यादा सोडून नाही मित्रांनो, संस्कारातच जगलं पाहिजे. मी बिझनेस केला, मर्यादा हा शब्द मी खूप पाळला. त्याचं कारण माझे आई वडील मला नेहमी सांगायचे बाळा बिझनेस कर, 100 लोकांमध्ये राहा रोज, काहीच प्रॉब्लेम नाही, पण मर्यादित राहा, मर्यादा घेऊन राहा. आणि खरंच मित्रांनो आज जर आपल्याला असं वाटत असेल ना महिलांना माझी मुलगी सुद्धा दुसऱ्याच्या घरात अशी जगली पाहिजे, तुम्ही महाराष्ट्रात करा, मुलीचा आयडी टाका, आधी तुमचा आयडी टाका, तुमचा आयडी टाकल्याबरोबर तुमच्या मुलीचा आयडी टाका आणि तुमच्या मुलीची आयडी टाकून तुम्ही स्वतः आयडी चालवा मुलीचा. एक दिवस नाही जेव्हा तुमची मुलगी 18 वर्षाची मॅच्युअर होईल किंवा लग्न होईल ना ती तिचा आयडी स्वतः चालवणार. आपल्याला कधीच मुलीला काही द्यायची गरज पडणार नाही. म्हणून मित्रांनो आज आमच्या जीवनात काही नसताना आज बघा सायकलवर बिझनेस स्टार्ट केलेला आम्ही. सायकलवर आलेलो होतो. खूप लोक विश्वास बसत नाहीये की आम्ही सायकलवर आलो का. आम्ही लोकांना सांगते मी चाटीमध्ये झाडपोछा करत होते. लोक म्हणतात नाही तुम्ही तिथं टीचर असतात, इथं एवढं बोलतात व तिथं टीचर असतात. मी डिवेट वाढी पडलेत, माझ्याकडे PhD होल्डर माझ्याकडेच आहेत. माझं शिक्षण आता किरण सरने सांगितलं, मी तिथं बसलेली होती चेअरवर हसत होते मी तेव्हा. किरण सरने सांगितलं 10वी त्यात 12वी 2दा, आमचे पत्र सर 12वी 3दा आणि मी 10वी 2दा. म्हणजे असं काही समजून नका इथं फक्त नापास सक्सेस होते का, तरी तर 5ही सक्सेस होतात. पण आमची कॅटेगरी तर 2-4 जणांची नापासाची. आणि नापास असल्यामुळे फायदा असा झाला काही कशाचं युगोट व्हायचं कामच पडलं नाही आम्हाला. आला व्यक्ती सांग बिझनेस, आला व्यक्ती सांग बिझनेस, आला व्यक्ती सांग बिझनेस. आम्हाला फक्त एकच महत्वाचं होतं 8 दिवसाला पैसा आला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला मित्रांनो 8 दिवसाला इन्कम पाहिजे असेल ना, जर खरंच तुम्हाला तुमच्या आई वडिलांना चांगलं जीवन द्यायचं असेल ना, जर खरंच जी लेडीज तुमच्या सोबत तिच्या आई वडील सगळं सोडून 7 फेऱ्या मारून आज तुमच्या आयुष्यामध्ये आली मित्रांनो, जर त्या व्यक्तीने जी वस्तू मागितली ती वस्तू जर तुम्हाला घेऊन द्यायची असेल, तुमच्या मुलाने जी वस्तू मागितली ती वस्तू तुम्हाला जर घेऊन द्यायची असेल, ज्या आई वडिलांनी ज्या माय बापांनी तर हाताच्या पोटासारखं जपलं, आपल्याला स्वतःच्या पोटाला चिमटे मारले पण आपली फीस भरली, आपल्या लग्नासाठी तयारी केली, आपल्यासाठी सगळं केलं, त्या 2 जीवासाठी जर खरंच काही करायचं असेल ना मित्रांनो, कारचा बिझनेस तुमच्यासाठी. कारण आपण आपल्या
कधीच नाही करत. मित्रांनो, मी माझ्या आईवडिलांची, माझ्या सासऱ्याच्या सगळ्या गोष्टी मी 10 दिवस माझी देवपूजा नाही झाली तरी पण मला चालेल, पण माझे आई वडील, माझे सासू सासरे हे मला नाराज झालेले बिलकुल चालत नाही. आणि हे मी या बिझनेस मध्ये आल्याच्या नंतरच करू शकते. आधी माझ्या लाईफ मध्ये माझीच खायची पंचायत होती, मी काय करणार होती. पण या बिझनेसची ताकद आहे, आमच्यात ताकद नाही मित्रांनो. म्हणून ज्या व्यक्ती सोबत आले त्यांच्या सोबत बसा, बिनधास्त फॉल करून कामाला सुरुवात करा. इथं आल्याच्या नंतर ज्याच्या सोबत आला त्याच्या सोबत बसा, त्याच्या सोबत बसा. इथं आल्याच्या नंतर मावस बहीण भेटली, चुलत बहीण भेटली, मांडलेली बहीण भेटली, गुरु बहीण भेटली, शेजारची बहीण भेटली, पलीकडच्या गल्लीतली बहीण भेटली, नाही तर मावस भाऊ भेटला. असं अनेक नाती आल्याच्या नंतर तयार होतात. ज्यांनी ज्याच्याकडे आणलंय त्याला त्याच्या सोबतच जॉईन करू द्या आणि त्याच्या सोबत बिझनेस स्टार्ट करू द्या. तुमच्या सोबत जाताना एवढं बोलून जाताना एक उदाहरण सांगेल आणि थांबेल. ऐकायला रेडी आहात का? तयार आहात का? एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. स्टार्ट करतो आणि लोकांना सांगायला पण जातो, पण लोक आपलं ऐकत नाही, बरोबर की नाही? जेव्हा लोक आपलं ऐकत नाहीत, लोक आपल्याला म्हणतात तुमचं होऊ द्या नंतर आम्ही येतो. लोक आपली वाट बघतात आणि तुमचं काहीतरी होऊ द्या मग आम्ही येतो, बरोबर की नाही? आता लोकच नाही आले तर आपलं काय होईल? लोक आपल्या सोबत इम्पॉर्टंट का नाही? तरी सुद्धा आपण, मी सांगितलं की थांबणं मात्र गरजेचं आहे. एक ना एक दिवस मी लोक जॉईन होतात. मी 4 पत्राच्या रूम मध्ये राहत असताना बिझनेस स्टार्ट केलेला, कुठल्याही प्रकारची ओळख नव्हती. आतापर्यंत 81,000 लोकांची टीम तयार झाली मित्रांनो. 81,000. कोणीच ओळखत नव्हतं मित्रांनो, पण तरी सुद्धा 81,000 लोकांची टीम तयार करू शकलो, कारण अनोळखी लोक या बिझनेस मध्ये सोबत घेतले मित्रांनो. रिक्षात बसलो बिझनेस सांगायचा, बसमध्ये बसलो बिझनेस सांगायचा, भाजीवाला गल्लीत आला बिझनेस सांगायचा, दळायला गेलो बिझनेस सांगायचा. आमच्या गल्लीतले भाजीवाले यायचे बंद झालेले होते, बिझनेस सांगत होते. कित्येक लोक आहे माझ्यामुळे सिम कार्ड बदललेले हो त्यांनी, तरी मला काही फरक पडत नव्हता, कारण माझ्या सिनियरने मला सांगितलं होतं भीती तेव्हा वाटली पाहिजे जेव्हा तुम्ही खोटं काम करता. जर तुम्ही भारतातल्या नंबरच्या कंपनीमध्ये काम करतात आणि चांगलं काम करतात तर तुम्हाला कधीच भीती वाटली नाही पाहिजे. मला कधीच भीती वाटली नाही आणि मला कधी प्रॉब्लेम्सही आले नाही, कारण कंपनी नंबर 1 आहे मित्रांनो. तर बघा, एक कपल असतं, ते गोव्याला फिरायला जातं. गोव्याला फिरायला गेल्याच्या नंतर तिथे एक मासे पकडणारे काही लोक असतात आणि तिथे एक आजी असतात, ते खेकडे पकडतात. तर त्यावेळेस मासे पकडणारे लोक त्या समुद्रामध्ये जातात, मासे पकडून आणतात. पकडून आणल्याच्या नंतर त्या टोपलीवर झाकण टाकतात आणि डबल मासे पकडायला जातात. ते आपल्या इकडलं एक कपल तिकडे जेव्हा फिरायला गेलेलं असतं, ते त्या ठिकाणी उभं असतं आणि ते बघत असतात की मासे पकडायला गेलेली लोक मासे पकडून आणतात, टोपलीत टाकतात, झाकण टाकतात आणि निघून जातात. त्याच्यानंतर ज्या आजी असतात त्या खेकडे पकडून आणतात. खेकडे पकडून आणल्याच्या नंतर ते खेकडे त्या टोपलीत टाकतात आणि त्याला झाकण टाकत नाही, त्या तशाच चालल्या जातात. त्यावेळेस हे कपल बघत असतं. त्या आजी आल्याच्या नंतर ते कपल त्यांना विचारतं, आजी आम्ही बघतोय की ती लोक मासे आणतात पकडून, ते टोपलीत टाकतात, झाकण टाकतात आणि निघून जातात, पण तुम्ही जेव्हा खेकडे पकडून आणतात आणि खेकडे त्या टोपलीत टाकतात, टोपलीत खेकडे टाकल्याच्या नंतर झाकण टाकत नाही, असं का बरं? त्यावेळेस ते आजी म्हणतात, तुम्ही ह्या टोपली जवळ उभा राहा, मी आता जाऊन लगेच खेकडे पकडून आणते बाकीचे, तोपर्यंत तुम्ही इथे उभा राहा. तेव्हा त्या आजी जातात खेकडे पकडायला आणि हे दोघं तिथे उभा असतात. त्यावेळेस एक खेकडा वरती जायला लागला टोपलीच्या की खालून 2 खेकडे त्या एका खेकड्याच्या पायाला टाकतात आणि तो एक खेकडा एक खेकडा वर चाललेला, 2 खेकडे, एक खेकडा ह्या पायाला लटकतो आणि एक खेकडा ह्या पायाला लटकतो आणि त्याला खाली ओढतात. टोपलीच्या बाहेर खेकडा जाऊ दे नाही, असे तुम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर कारण आम्हाला असे भेटलेत नाही, पावलं भेटलेत, पण आम्हाला जसं आमच्या सिनियरने जागा करून दिलं ना, तसं आमचं काम आहे तुम्हाला जागा करून द्यायचं. कारण बघा मित्रांनो, 52 पत्ते असतात, 52 पत्त्यात 4 एके असतात. जेव्हा तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करतात ना, कधी ना कधी 4 एके तुम्हाला लागणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला 52 पत्ते पण पिसावं लागणार आहेत. म्हणून असं नाही 4 लोकांचा बिझनेस सांगितलं
तर ही ताकद आमची नाही, ही ताकद फक्त आणि फक्त महाराष्ट्राची. मित्रांनो, स्टेप बाय स्टेप आम्ही पोहोचू शकलो. सायकल टू व्हीलर 5 लाख, 10 लाख आणि 56 लाख. घर सुद्धा आधी मी 20 लाखाचं घेतलं, नंतर आता माझ्या फ्लॅटची किंमत आहे मित्रांनो कमीत कमी 50 लाख रुपये. म्हणजे आज घर, गाडी, प्लॉट्स, 1 करोडचे घर, 1 करोडची गाडी, हे सगळं झालं असेल ना तर हे फक्त महाराष्ट्रामुळे. तुम्ही सांगा, एखादी झाडू मारणारी व्यक्ती, झाडू पोछा करणारी व्यक्ती स्वतःच्या 4 व्हीलर मध्ये बसू शकते का? BMW मध्ये बसू शकते का? नाही मित्रांनो. पण ही ताकद बिझनेस मध्ये, आमच्यामध्ये नाहीये. जे आमच्या बाबतीत झालं, ईश्वराचरणी प्रार्थना करेन ह्या आज हॉलमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत जे सगळ्या गोष्टी ज्या आमच्या बाबतीत झाल्या ते प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत होऊ द्या. फक्त तुम्हाला मात्र एक डिसिजन घ्यावा लागेल. डिसिजन लॉटरीच नाही काढली तर तिकीट कसं काय, तिकीटच नाही काढलं तर लॉटरी कसं काय लागेल? तिकीट काढावं लागणार की नाही लागणार? आम्ही सगळ्यांनी आधी तिकीट काढले होते लॉटरीचे, तुम्ही तिकीट काढा. पण तिथं लॉटरी लागायला मेहनत नाही करावं लागत आणि इथं मेहनत करावं लागते मित्रांनो. इथं मेहनत करावं लागते, सॅक्रिफाईस करावं लागतं. मंगळवारी माझे सख्खे मामा गेले. मी दुसऱ्या दिवशी मुंबईला होते ट्रेनिंगला. 1000 रुपये पास देऊन 1000 लोक आलेले होते मित्रांनो. मामाची अंत्यविधी झाल्याबरोबर सख्खे मामा इथं आकाशवाणीला राहतात, तो हॉस्पिटलच्या समोर. माझे सख्खे मामा एक्सपायर झाले. त्याच दिवशी मला त्यांचं अंत्यविधी झाल्याबरोबर माझ्या गाडीत बसून मला जावं लागलं. माझ्या बहिणीचं मुलीचं लग्न आहे मित्रांनो 27 तारखेला, आता बुधवारी. पण तरी सुद्धा माझं शेड्यूल पॅक आहे. जर आपण सॅक्रिफाईस केलं, बाकीच्या गोष्टी जर बाजूला ठेवल्या, खरंच जर आपण सक्सेस बनण्यावर जर ध्यान दिलं, जिथं गरज पडेल ना तिथं सांगितलं फोन करा, जिथं पैशाची गरज पडेल तिथं. जर आपण त्यांनाच बनवलंय आपल्याला देवानी त्यामध्ये आपण बनलं पाहिजे. तर ज्या व्यक्तीसोबत आले त्यांच्यासोबत बसा, बिनधास्त फॉर्म भरून कामाला सुरुवात करा. ज्या व्यक्तीने आज आम्हाला शिकवलं, टिकवलं, घडवलं, त्या स्टेज लायक बनवलं, बिझनेस लायक बनवलं, घराच्या लायक बनवलं, गाडीच्या लायक बनवलं, अशा आमचे भाग्य विधाते, प्राध्यापक व्यक्तिमत्व, डायमंड एक्झिक्युटिव्ह माणिकजी जाधव सर यांना मी कोटी कोटी वंदन करेन. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या व्यक्तीने आज पल हर्बल सपोर्ट करतात असे ग्रेट, स्वीट आणि स्मार्ट व्यक्ती माझे मिस्टर रमेश बोलते सर, यांना सुद्धा मी कोटी कोटी धन्यवाद देईन. आणि माझे ऑल इंडिया मित्रांनो, मी आणि माझ्या मिस्टरांनी कितीही काम केलं असतं तरी सुद्धा मी आमच्या लाईफ मध्ये कधीच सक्सेसफुल झालो नसतो. पण माझे ऑल इंडिया टीम, जेव्हा माझ्याकडे काही नसताना माझ्या टीमने माझ्यावर विश्वास टाकला. आजही मित्रांनो, मी जेव्हा ट्रेनिंग घेऊन आले आणि जेव्हा तिकडनं फोटो ग्रुपवर पडले तर माझा प्रत्येक व्यक्ती माझं स्टेटस ठेवत होता. त्यावेळेस मला फार म्हणजे आनंद होत होता की आज कोण होतं जयश्री बोंद्रे आणि आज कुठे येऊन बसलो मित्रांनो. अशा माझ्या ऑल इंडिया टीम, त्यांचं सगळ्यांचं शतशृणी राहील आणि इथंच थांबेल. ओके, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू मित्रांनो.